गुड मॉर्निंग सर्वांना. तर हे पहा, आई इथे कचरा काढतायत आणि काल आणलेली आम्ही हळद इथे साफ करून ठेवले. तर आई आता त्यांना ते पाण्यामध्ये भिजत घालतील. ते कांदे बाजूला ठेवलेत. आई पाण्यामध्ये टाकून ठेवण्याचं कारण म्हणजे त्याची जी माती आहे ती थोडी उमळून हळद ती स्वच्छ होईल. तर लावायचे ते कांदे ते ना ते वाले, आणि हे काढलेत ते वाले कापायचे. इथे पाणी बघा किती लाल झालंय, पूर्ण माती आहे ना, त्यामुळे सकाळची पहाट, सकाळचं कोवळं ऊन, थंडी पण आहे गावाला खूपच. हाय फ्रेंड्स, तर तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर काल आम्ही हळद थोडी उकरून आणली होती. 2 ओंडे राहिले होते. ते आईने आज बाबा गेलेत उकरायला, तर थोडीशी आईने ते आणून ठेवले. तर आम्ही आता ते साफ करणार. बाबू आता घरी असल्यानं मी काही गेली नाही. हे बघा, इथे थोडे आणून ठेवले आणि आता आई अजून परत आणायला गेल्यात. बाबा उकरत आहेत आणि स्वस्तिकच्या आता चंगोळ झाले. आणि हे बघा, ही कालची हळद पाण्यामध्ये टाकून ठेवले. ते आता मी नंतर स्वच्छ धुवून अजून 2-3 वेळा पाण्यातून काढून त्याला चांगले कापून घेऊ आणि नंतर ते उकळू. तोपर्यंत मी आता हे साफ करायला घेते. स्वस्तिक इथे खेळतोय, गाणं लावायला सांगतोय मोबाईलवरती. चला हळद साफ करून घेऊया. स्वस्तिकची हळद साफ करताना खूपच मस्ती चालू होती. त्याची तर अंघोळ झाली होती तरीसुद्धा तो मातीमध्ये येत होता. सतत हळद इकडे तिकडे फेकून टाकत होता. छोटी मुलं असली की असं असणारच. ते बघा, कुठलीही वस्तू काही ठेवत नाही, प्रत्येक वस्तू उचलतच असतो. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून बघताय ते सुद्धा मला नक्की सांगा. तुमच्याकडे सुद्धा ही हळद केली जाते का? तर तुमच्याकडे सुद्धा कोणत्या पद्धतीने केली जाते? अरे पडशील बाबू, काय आलं? मग माती येऊन अंघोळ केलेस ना तू? ते आहेत ते परत आता मी पुन्हा लावण्यासाठी बाजूला काढून ठेवणार. म्हणजे मोठे मोठे असतील ते हळदीमध्येच मिक्स करू, पण असे असतील ते बाजूला काढून ठेवून पुन्हा लावण्यासाठी ठेवणार. ते इथे बस, इथे बस, इथे बस, बस इथे खाली बस. हा, हे घे, हे घे तुला. काय करतोस? टाकू नको. हा बघा, स्वस्तिक बघा काय करतोय. फेकून देतो एक एक. एवढी हळद साफ करून झाले. ही बघा किती झाली ती हळद. इथे सर्व कांदे काढून ठेवलेत बाजूला आणि ती एवढी हळद झाले. ती आता त्या टपमध्ये ओतून ठेवते मी. बाबूट, बाबूट, बाबूट. काल मिळालेली रताळी त्यांना पण आता धुवून घेते. इथे पण हे पाणी बदलून घेतलंय, दुसरं पाणी चेंज करून ठेवलंय. वाजले दुपारचे 1:30. स्वस्तिक पण आता झोपला आहे. तर आईने आता परत थोडी अजून हळद घेऊन आल्यात आई. हे बघा, ही मगाशी साफ करून ठेवलेली आणि आता परत एवढी घेऊन आल्यात. आता परत मला काम लागलं, ते आता परत साफ करून घेते. चला साफ करूया. तर इथे अजूनही रताळे सापडलेत. ते बाबा आता घेऊन आलेत. ते सुद्धा हे बघा, एवढी रताळी सापडलेत. आणि इकडे बाबा पण
आईने आणलेली हळद आणि इकडे बाबा अजून एक टप घेऊन हळद घेऊन आले. ते परत अजून कामात काम वाढलं. तर बाबांनी आणलेली हळद बघा खूपच भरपूर होती. त्या खूप जाडसर असे हळकुंड लागलेत. हे बघा खूपच होते मस्त. वास तर खूप सुगंध येत होता. छानच आहे. तर हे पहा आई अजून हळद घेऊन येत आहेत. बघा अजून इथे पण आणले. हे बघा केवढी आहे ती. ही वाली जाडी आहे ना. मोठी बनायची. तेच एकाला तर कसले आले. अशी सगळी आली. वर त्याच्या आता 5 वाजलेले आहेत. हळद काय साफ करून पूर्ण झालीच नाही. दुपारी बाबू उठला त्याच्यामुळे सर्व कामं राहिली. आईंनाही थोडं बाहेर जावं लागलं. त्याच्यामुळे हे बघा हे अर्धवटच राहिले साफ करायची. इकडे आहे आणि इकडे ते पाण्यामध्ये आहे ही सुद्धा अशीच आहे. सगळी तशीच राहिले आहे सगळं काम. तर आता राहिलेलं आम्ही रात्री करू. बाकीचा व्हिडिओ तुम्हाला उद्या दाखवेनच. त्याला आजचा हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.